जय गुरु. जय गुरु. हा. कोण म्हणतंय आज? 8वा अध्याय कोण म्हणतोय? अर्धा अर्धा म्हटलं तरी चालेल. कोण आहे? नाही तर मी म्हणेन तर. म्हण ना तू. ओके. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मदिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसन्नितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञा यज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ नुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितार मनोरणीयां सॉरी याची चाल वेगळी आहे ना. कविं पुराणं नुशासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य दातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्ते योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुत्पैति दिव्यम् यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति ततस्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुद्ध च मूर्ध्वाधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेतास सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गताः आब्रह्मभुवनालोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्त महर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेहोरात्रविदो जना अव्यक्तादव्यक्तय्य सर्वा प्रभवन्तः रागमे रात्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके
भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. सॉरी हे झालं, कुठे गेलं आता? कुठला चालू होता? परत्र भुवा, ते दोन पेज झालं ना, त्यामुळे 19वा मला 19वा चालू होता. ओके ओके 19वा सॉरी. झाला वाटतं. प्रभवत्य हरागमे. परस्तस्मात्तु भावान्यो व्यक्तो व्यक्ता सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्चस्तु न विनश्यति अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषस्य परं पार्थ भक्त्या लभन्तस्त्वनन्यया यस्यान्तस्तानि भूतानि येन सर्वमिदं ततं यत्र काले त्वनावृत्तिः मावृत्तिं चैन योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अग्निज्योतिरहं शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनं तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. शुक्लकृष्णे कृष्णे गतीयेते जगतः शाश्वते मते एकया तात्यनावृत्ति मन्यया वर्तते पुनः. नैते श्रुति पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. ॐ तत्स्थिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. सर आज जरा ऱ्हस्व दीर्घचा थोडा इम्प्रुव्हमेंट आहे का? इम्प्रुव्हमेंट बरीच आहे. तुझं प्रॅक्टिसही आहे असं वाटतंय, दिसतंय. फक्त ना 2-3 ठिकाणी जसं माझ्या लक्षात काय काय राहिलं ते सांगतो मी तुला. प्रयाणकाले च कथम ज्ञेयोसी नियता. तर सी आणि नी हे जर एकदम म्हटले ना, ज्ञेयोसी नियतात्मभी असं आपण म्हटलं ना की तो सी दीर्घच येतो. कसा म्हणायला पाहिजे? ज्ञेयोसी नियतात्मभी असा. मग तो म्हणजे म्हणजे आधीच ते लक्ष पाहिजे. हा तसं एक होतं. आणि अशा 3-4 ठिकाणी म्हणजे ऱ्हस्वच्या जागी दीर्घ होणं हा 3-4 ठिकाणी झालेलं आहे. अजून काही काही ठिकाणी मला वाटतं वाचताना असं लक्षात नाही आलं तर ते मी म्हणजे तो वाचण्याचं हे ते ठीक आहे, ते समजा लक्षात येऊ शकेल. नंतर हा जोडाक्षरामध्ये ना, जसं मी म्हटलं ना, कधी कधी जो जोर द्यायचा असतो ना, तो जर नाही दिला ना, तर तर तो ना कधी कधी कमी म्हणजे जसं समद्भावम किंवा असं म्हणजे असं तो कटाक्षाने द्यायचाच. तर आता पुढचे जे अध्याय मी करीन ना, त्याच्यात ते मार्किंग करून देईल की त्यात आपल्याला आपोआप लक्षात येईल की पुढच्या अक्षरावरती जोर द्यायचाच आहे म्हणून की पद्धती असं म्हणायचं का? नास्त्यात आता वर होतं ना, नास्त्यात्र स्त्यावरती म्हणजे नास्त्यत्र. ऍक्च्युअली असं व्याकरणामध्ये असं म्हणतात
असं हम्म. व्याकरणामध्ये म्हणतात की स ऍक्च्युली दोन सचा उच्चार डबल होतो आणि त्र मधला हम्म. तचा उच्चार डबल होतो. नास्त्यत्र. हम्म. हा म्हणजे किंचित हम्म. असा असा बरोबर. जोडाक्षरामध्ये हा नास्त्यत्र नसा असं. त्याच्यात हम्म. त्यंते त्याच्यात त्यंते हा असं. हम्म. तर ते ठीक ते आहे म्हणजे आम्हाला ना हा अनलर्निंग खूप आहे, कारण असं जनरली बोलताना खूप जोर जोर देऊन बोललं की जरा असे हे यायचंय ना पूर्वी की अरे किती हो तुम्ही जोर देताय शब्दांवर. ते त्या संस्कृत मध्ये ते अनलर्निंग खूप करायला लागणार आहे. तसं मामे वैश्यस्य वैश्यस्य आता वैश्यस्य म्हणणं वेगळं आणि वैश्यस्य हम्म. असं वैश्यस्य असं हम्म. हम्म. हा चालेल. नान्य ठीक आहे, अजून ग्रामीण प्रॅक्टिस. हो. ते ठीक आहे पण बरंच चांगलं म्हटलं आणि बाकी उच्चाराने खूप छान स्पष्ट म्हटलेस तसे. ओके, थँक्यू सर. हा ठीक आहे. आता अं, हे आपलं मला वाटतं 23वा सुरू होता ना आपला की झाला होता ऑलमोस्ट. 22 मला वाटतं संपत आलं होतं, मग 23वा. हा ठीक आहे. पुरुषस्य पर सपर पार्थ लभ्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. तर पण जे हे आपण बघितलं होतं की एवढं सगळं जे आहे ते याचा सोपा उपाय कुठला तर अनन्य भक्ती. आणि अनन्य या शब्दावरती आपण बरीच चर्चा केली होती की दुसऱ्या कशाचीही नाही तर एकदा त्या परमात्म्याचीच भक्ती केली तर मात्र तो परमपुरुष प्राप्त होण्याजोगा आहे असं नाही का. आणि तो परमपुरुष कोण की ज्याच्यामध्येही ती सगळी भूत भूत म्हणजे जीव जीव सगळे त्याच्यातही आहे आणि त्या सगळ्या जीवांमध्ये पण तो आहे. त्यामुळे त्यांनी सगळं व्यापलेलं पण आहे म्हणजे एकाच वेळेस तो सगळ्यात लहानपण आहे अणुपेक्षाही लहान आणि एकाच वेळेस तो सगळ्यांना उदरात घेऊन साठवून त्यांच्यापेक्षाही मोठा आहे असा तो परमपुरुष. आणि तो कशाने प्राप्त होतो तर भक्ती. इथं हे सगळं शास्त्र वगैरे सगळं ठीक आहे पण भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण शरणागती आणि भक्ती म्हणजे भक्ती म्हणजे शरणागती आणि समर्पण असं. हा आता इथं अजून जर आता पुढचं स्पष्टीकरण दिलंय आणि या पुढचे जे 2-3 श्लोक आहेत 3-4 श्लोक त्याचा बऱ्याचदा म्हणजे आपल्या काही गैरसमजुती पण आहेत आणि लोकांना त्याचा अर्थ काही काही वेळा म्हणजे वेगळ्या पद्धतीने पण जरा सांगितला जातो तर मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. पण हे भरतर्षभा म्हणजे भरत वंशातल्या श्रेष्ठ पुरुषा अर्जुना योगिनः म्हणजे आता योगिनः आता इथं इथं जो योगिनः या शब्दाचा अर्थ जो आहे ना तो पूर्ण आत्मज्ञानी असा नाही तर दोन्ही म्हणजे जे सांख्ययोगी पण आणि कर्मयोगी पण या अर्थाने तो घेतलेला. तर यत्र काले म्हणजे ज्यावेळी प्रयाता म्हणजे ज्यांनी ते जेव्हा प्रयाण करतात असे म्हणजे योगी गेलेले किंवा प्रयाण केलेले योगी हा आता अनावृत्ती आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा होणे आणि अनावृत्ती म्हणजे पुनर्जन्म किंवा पुनरावृत्ती न होणे. तर अनावृत्ती म्हणजे मोक्ष की जेव्हा त्यातनं परत यायचं नाहीये आणि आवृत्ती म्हणजे पुनर्जन्म की ज्यातनं म्हणजे पुन्हा जन्म घ्यायचा आहे. हं. तर असे जे योगी की जे सांख्य ज्ञानी पण असतील आणि कर्मयोगी पण असतील तर ते कसे प्राप्त होतात कधी मोक्षाला प्राप्त होतात कधी पुनर्जन्माला प्राप्त होतात हा तर हे मी तुला सांगेन हा असं. आता मी तुला पुढच्या काही श्लोकांमध्ये पुढच्या 2 श्लोकांमध्ये त्यांचं काल म्हणजे काल म्हणजे कधी ते मुक्तीला म्हणजे मोक्षच पावतात की जे पुन्हा पुनर्जन्म त्यांचा होत नाही
आणि त्यांचं कधी कधी त्यांचं पुनर्जन्म होतो किंवा ते पुन्हा जन्म घेतात. ते कसं, तर ते आता सांगतात. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मास उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. तर अग्निर्ज्योती, तर इथं म्हणजे अग्नी, अग्नी हे प्रकाशाचंच रूप आहे. म्हणजे अग्नी नावाची ज्योती. हा, नंतर हा अह म्हणजे दिवस. हा, शुक्ल हा हे शुक्ल पक्ष. आता या सगळ्या देवता आहेत, त्या अग्निदेवता, ज्योती देवता, दिवस किंवा दिन देवता आणि शुक्ल पक्षाची देवता. षण्मासा उत्तरायणम, आणि उत्तरायणातले 6 मास, 6 महिने. हम्म. तर या वेळात तत्र प्रयाताहा, तर हे सगळे योग जेव्हा जुळून येतात, की कुठले, पुन्हा एकदा सांगतो, की उत्तरायण आहे, उत्तरायणातले 6 महिने, शुक्ल पक्ष, दिवस, म्हणजे दिवसा, आणि अग्निर्ज्योती आणि प्रकाश देवता. हा, तर असं जेव्हा या अवस्थेत जेव्हा ब्रह्मोपासक, की म्हणजे योगी, ब्रह्मज्ञानी म्हणू, हा, योगी म्हणू काही, जेव्हा ते ब्रह्म गच्छन्ति, म्हणजे जेव्हा ते जेव्हा ते जातात पुढे, किंवा प्रयातः म्हणजे प्राण सोडतात, तेव्हा ते साक्षात ब्रह्मपदाला, परमपदालाच प्राप्त होतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की भीष्माचार्य, जेव्हा युद्धामध्ये ते इच्छामरणी होते आणि त्यांना जेव्हा म्हणजे सांगण्यात, म्हणजे त्यांना कळलं की आता आपलं शरीर आता काही गेलेलं आहे कामातनं, पण त्यांना त्यांना लक्षात होतं की सध्या उत्तरायण सुरू नाहीये, दक्षिणायन सुरू आहे. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की उत्तरायण सुरू होईपर्यंत प्राणत्याग करायचा नाही. कारण का, की हा जो नियम आहे गीतेत सांगितलेलाच, ना, की जर पुनरावृत्ती रहित किंवा अनावृत्ती जर हवी असेल, जरी अगदी योगी पुरुष किंवा ब्रह्मज्ञानी जरी असेल तो, म्हणजे साक्षात भीष्माचार्य, हा, तर त्याला या कालानुसार प्राणत्याग करणं आवश्यक आहे. आता इथं आपल्याला एक असं वाटू शकतं, म्हणजे असं आहे का की उत्तरायणात दिवसा शुक्ल पक्षात गेलेले सगळे लोक मुक्त पावतात? नाही, तसं नाहीये. म्हणजे सगळे शुक्ल पक्षातले दिवसा आणि याच्यातले नाही, तसं नाही. तर जे योगी आहेत, त्या योग्यांच्या 2 कॅटेगरीज केल्या आहेत, की एक शुक्ल पक्षात, उत्तरायणात शुक्ल पक्षात आणि दिवसा, तर त्यांना अग्नी देवता जी असते, अग्निर्ज्योती, तर तिच्या सोबतीने ते साक्षात ब्रह्मपदाला किंवा पुनरावृत्ती रहित अशा पदाला प्राप्त होतात. इथं भगवान श्रीकृष्णाने नियमच सांगितलाय की या वेळात, या शुभमुहूर्तांवर जे योगी सुद्धा जे जातील, तर ते याच वेळेस जातील, ते ब्रह्मपदाला प्राप्त होते, असं. आता पुढचं बघूया आपण, पुढचा श्लोक. सर मग त्याचा उत्तरायणात कृष्ण पक्षात जे जातात त्यांना नाही मिळत का मग? बघूया आपण, सांगेन मी नंतर, तेच सांगतो मी नंतर. पुढच्या घेऊया हा प्रश्न आपण, थोडं थांबा. हम्म. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. तर धूम हा म्हणजे काय, धूम म्हणजे धूळ, तर धूमाभिमानी देवता, रात्री देवता, तथा कृष्ण कृष्ण पक्षाची देवता,
षण्मासा, षट नको इथे, षण पाहिजे. षण्मासा हा म्हणजे ते 6 महिने कशाचे? दक्षिणायनांचे, त्यांची देवता. तत्र म्हणजे या मार्गात या सगळ्या देवता कधी आहेत? यांना पितृयान असं पण म्हणतात, म्हणजे पितृमार्ग. आणि आधीचा जो होता त्याला देवयान असं म्हटलं जातं, देवमार्ग. तर या मार्गात प्रयातः योगी म्हणजे असा जो या मार्गात किंवा या काळामध्ये जो योगी प्राणत्याग करतो, हा हा तो चांद्रमसम ज्योतिही. चांद्रमसम ज्योती म्हणजे चंद्र, म्हणजे त्याची जी ज्योती किंवा त्याला जी प्रकाश दाखवणारी, मार्ग दाखवणारी असते, ती चंद्रम्याची ज्योती असते. चंद्रम्याची ज्योती म्हणजे शीतल या अर्थाने. प्राप्य निवर्तते. हम्म. आता तो काय म्हणजे तो चंद्रज्योती म्हणजे शीतल अशा त्या ज्योतीनी तो वरच्या लोकात जातो. वरच्या लोकात का जातो? कारण तो ब्रह्मज्ञानीच असू शकतो किंवा अत्यंत पुण्यकर्म असू शकतो. आणि पण त्याचे काही भोग राहिलेले असतात शेवटचे, किंवा त्याची शेवटची इच्छा वगैरे म्हणा काही. हा तर त्यामुळे तो स्वर्गीय असे भोग भोगतो, आणि मग ते भोग पूर्ण झाले की पुन्हा त्या लोकातून परत येतो. इथं आता चंद्रमसम ज्योती म्हणजे आधीचं जे आपण बघितलं ते सूर्य किंवा अग्निर्ज्योती असं म्हटलं होतं इथं तिथं. आता ही ज्योत म्हटलेली चांद्रमसम. आता चांद्रमसम म्हणजे काय? ही म्हणजे अग्नी हा तप्त तप्त आणि ऊर्जा तर दोघांमध्ये आहे, पण चंद्रम्याची ज्योत ही शीतल आहे, अग्नीची ज्योत ही उष्ण आहे किंवा तपन करणारी आहे. पण तेव्हा तो ब्रह्मतत्वाला प्राप्त होतो, ब्रह्मपदाला. इथं तो त्याचे भोग भोगतो. आणि तो ते भोग झाल्यावरती तो परत येतो, पुन्हा जन्म घेतो त्याच्या प्रारब्धात किंवा याच्या विधिविधानानुसार. आणि मग त्याला जे निहित कार्य वगैरे जे करायचं असतं पुढच्या जन्मातलं, ते प्रारब्ध भोगून मग पुढच्या जन्मात त्याचं जे काय होईल त्यानुसार तो प्राणत्याग करून त्याचा पुढची गती त्याला प्राप्त होते. तर इथं हे महत्वाचं म्हणजे आणि याला अपवाद म्हणजे या श्लोकाचा अजून दुसरा अर्थ काढणं हे थोडस धाडसाचं होईल. कारण साक्षात म्हणजे ही गीता ज्या भीष्म पर्वात सांगितलेली आहे, त्या भीष्म पर्वाचाच शेवटामध्ये भीष्माचार्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की मला उत्तरायणात मृत्यू घ्यायचा आहे, त्यामुळे मी तोपर्यंत इच्छामरणी होते त्यावेळी मी तोपर्यंत प्राणत्याग करणार नाही. म्हणजे त्यांनी त्यांनी या श्लोकांचं अक्षरशः पालन केलेलं. त्यामुळे हे शास्त्र किंवा याचा काही वेगळा अर्थ निघू शकतो का वगैरे असा विचार करणं थोडंसं धाडसाचंच होईल. त्यामुळे याचा आपण शब्दशःच अर्थ घेतला पाहिजे. असं जरी असलं तरी विनोबा भावेंनी, विनोबाजींनी मात्र याचा एक थोडा वेगळा अर्थ घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं की हे जे सगळे जे आहेत ही वर्णनं ही म्हणजे शब्दाच्या दृष्टीने नुसते शब्दांनी अर्थ घेण्याची गरज नाही, या शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही, याचा तात्विक अर्थ घ्यायला पाहिजे असं त्यांनी प्रतिपादन केलंय. पण बहुतेक सगळ्यांनी, इव्हन शंकराचार्यांनी वगैरे पण तसं कुठे म्हटलेलं नाहीये. त्यामुळे आणि जसं मी म्हटलं तसं साक्षात भीष्माचार्यांनी याचं अक्षरशः पालन केलेलं आहे शब्दशः. त्यामुळे आपण अजून काही याला फाटे फोडण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. आता हे असं, आणि ही दोन्ही लक्षणं कोणाची आहेत असं नाही की सामान्य म्हणजे आता याचं असं रिव्हर्सही अर्थ होईल का की कोणी कसाही असला तरी शुक्ल पक्षात आणि उत्तरायणात जर तो गेला तर तो त्याला मुक्ती प्राप्त होईल? नाही. त्याच्या कर्माने किंवा त्याच्या अंत्यमती सहागती तो नियम लागू आहेच दोन्ही ठिकाणी. हा पण तो योगायोग असा येतो की तेव्हा ज्याला ब्रह्मपद प्राप्त व्हायचं असतं तो त्या विशिष्ट वेळेलाच प्राणत्याग करतो. आणि याच्यात अजूनही एक आहे की म्हणजे मग शुक्ल पक्षात किंवा असा म्हणजे समजा दोन ब्रह्मज्ञानी जर आपण बघितले की एकाचा मृत्यू हा देह किंवा एकाचा देहत्याग हा
शुक्ल पक्षात दिवसा उत्तरायणात झाला आणि दुसऱ्याच्या कृष्ण पक्षात दक्षिणायनात आणि रात्री झाला, तर मग तो काय कमी प्रतीचा आहे का? कारण तो आता पुनरावृत्ती म्हणजे तो परत येतोय, तर असं अजिबात नाही. नाही, इनफॅक्ट मी असं म्हणेन की त्यांना जरी तो ब्रह्मज्ञानी असला तरी त्याला त्याच्या म्हणजे विधिविधानानुसार त्यांनी पुनर्जन्म घेऊन लोकांच्या उद्धारासाठी, लोकांच्या कल्याणासाठी देह धारण करावा, असं विधिविधान असल्याने ते परत येतात. त्यांच्या स्वार्थासाठी पण नाही, किंवा त्यांचे काही अतृप्त आत्मे आहेत म्हणून पण नाही अजिबात. इनफॅक्ट मी तर असं म्हणतो की ही योजना आहे म्हणूनच सत्पुरुष जे आहेत तर ते पृथ्वी तलावर जन्म घेतात. नाहीतर जे आपण बघतो की जे अगदी ज्ञानेश्वरांसारखे की जे जवळपास म्हणजे पूर्णच होते, तर ते त्यांनी कशाला जन्म घेतला असता, नाही का? त्याचं कारण असं की त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये त्यांनी असं काहीतरी म्हणजे म्हणजे त्यांचं विधान असं असेल की नाही बा त्यांना परत येऊन अजून लाखो लोकांचा उद्धार करायचा असेल, नाही का, म्हणून ते परत आले, पुनर्जन्म घेतला. तर म्हणजे या श्लोकाद्वारे म्हणजे या श्लोकाने उलट भगवान श्रीकृष्णांनी सत्पुरुष किंवा संत संत सज्जनांना परत येण्याची सोय ठेवलेली आहे, किंवा तो एक नियम घालून दिलेला आहे असं मला वाटतं. समज राजेश, उत्तर मिळालं तुमच्या प्रश्नाचं याच्यात? समजलं मला, पण ह्याच्यामध्ये टिळकांनी जे त्यांचं हे काढलं की बाबा आर्य जे आहे ते उत्तर ध्रुवावरनं आले होते, आणि त्याच्यामध्ये जे जस्टिफिकेशन वगैरे दिलं जातं त्याच्यामध्ये असं असतं की उत्तर ध्रुवावरती 6 महिने दिवस असतो आणि 6 महिने रात्र असते. म्हणजे 6 महिन्यातले जेव्हा उत्तरायण असतं तेव्हा 6 महिने उजेडच असतो तिकडे, तिकडे रात्र नसतेच. आणि जेव्हा दक्षिणायन होतं तेव्हा तिथे काळोखच असतो, त्याच्यामुळे तिथे सूर्य नसतोच, फक्त चंद्र असतो. म्हणून ते चांद्रमास ज्योतिर्मठले, कारण दक्षिणायनामध्ये फक्त चंद्रच दिसतो आणि उत्तरायणामध्ये फक्त सूर्यच दिसतो. म्हणून तिथे त्याने अग्निर्ज्योती म्हटलं आणि इथे चांद्र ज्योती म्हटलं. आणि नॉर्मली आपल्यात सुद्धा अजूनही रात्री आपण कुठे स्मशानात नेत नाही, त्या दिवसाच नेतात. त्याच्यामुळे मग ते दिवस आणि रात्र असं ते असावं असं टिळकांचं मला वाटतं त्याच्यात त्यांनी हे केलं होतं की आर्य. आणि ही जी पद्धत आहे दक्षिणायन उत्तरायण, ही टिपिकल तिकडे जास्ती लागू होते. आपल्याकडे आता इथे शिफ्ट झाल्यावरती नाही होत ती, पण ते जे नॉलेज होतं ते तसे तसे इथे ट्रान्सफर झालं. ठीक आहे, म्हणजे आता लोकमान्य टिळकांनी तसा एक मत मांडलेलं आहे, पण मला असं वाटतं की ऍक्च्युली जे द आर्टिक होम इन वेदास हा जो लोकमान्य टिळकांचा ग्रंथ आहे ना, हम्म. असं म्हटलं जातं की तो ग्रंथ जो लिहिला तोच मुळी चुकीच्या गृहीतकावर आधारित होता, की जे मॅक्स मुल्लर किंवा यांनी हे केलं ना की आर्य हे बाहेरून आले या देशामध्ये, भारतवर्षामध्ये, म्हणजे तर आणि मग त्याच्याकरता तर असं म्हटलं जातं की उलट आणि मग आर्टिक होम इन वेदास त्याच्यावरून त्यांनी नक्षत्र, चित्रा नक्षत्र वगैरे त्याची उदाहरणं दिली. आणि मग नंतर मग म्हणजे काही ज्योतिषशास्त्र खगोल अर्थात नो त्यांचा अभ्यास होताच, त्याबद्दल वाद नाहीये, पण ते जे गृहीतक जे आहे ना की आर्य उत्तर ध्रुवाकडनं आलेत म्हणजे बाहेरून आलेत एक, आणि दुसरं त्यामुळे ते या देशातले मूळ नाहीत, जसे मुस्लिम आले, ख्रिश्चन आले वगैरे तसेच ते पण बाहेर आले. आणि तो जो एक समज युरोपियन लोकांनी हे केला होता, इम्प्रेस केला होता, तर त्याच त्यांनी पुढे त्या मार्गाने त्या गृहीतकाने पुढे जाऊन त्यांनी तो सिद्धांत मांडला. आणि मग त्याच्या समर्थनार्थ त्यांनी ती सगळी जी उदाहरणं आहेत तर ती जोडलेली आहे. पण सरळ साधा एक प्रश्न आहे की जर आता ही गीता आणि भीष्म पर्व हे दोन्ही जर एकाच मध्ये असेल, तर मग भीष्मांनी असं का म्हटलं की मी उत्तरायणातच प्राण त्यागेन, आत्ता त्यागणार नाही म्हणून. आणि ते दोन्ही म्हणजे एकतर तुम्ही गीता जर सत्य असेल तर भीष्म पर्व पण सत्य आहे, बरोबर?
आणि गीताही जर काल्पनिक असेल तर भीष्म पर्व पण काल्पनिक, नाही का? तर आपण जर भीष्म म्हणजे गीतेला जर खरं मानलं तर भीष्म पर्वात की ज्यांनी भीष्मांनी स्वतः म्हटलेलं आहे की मी उत्तरायण असेपर्यंत थांबतो, तर ती घटना आणि त्याचं त्यांनी कारण मीमांसाही जी दिली आहे. कारण भीष्माचार्य हे त्या वसूंचे म्हणजे वसूंचा अवतार होता तो अष्टवसूंचा. त्यांनी काहीतरी चुकी केली होती म्हणून त्यांना शाप मिळाला होता गंगेला आणि त्यांना. आणि मग त्यांना पुनर्जन्म तर नव्हताच कारण ते म्हणजे वसूच होते, नाही का? पण म्हणून त्यांना भीष्माचार्यांनी मग असंच सांगितलंय की आता मला परत यायचं नाहीये, त्यामुळे मला दक्षिणायनात मी जर प्राणत्याग केले तर मी पुन्हा परत मला जन्म घ्यावा, म्हणून मी तो आत्ता घेत नाही असं. तर त्या दृष्टीने हे योग्य वाटत असं. आणि त्या जो जो आर्टिक होम इन वेदात जो टिळकांनी लिहिलेला ग्रंथ आहे ना, जसं म्हणजे तीच गोष्ट गीता रहस्याच्या पण बाबतीत आहे की म्हणजे त्यांनी मांडणी वगैरे केली त्यांच्या मतानुसार, पण बेसिक त्यांचं जे गृहीतक आहे ना त्या आर्टिक होम इन वेदामध्ये ते त्यांचं किंवा आर्य बाहेरचे, मग कसे बाहेरचे, मग त्याला पुरावे काय, असं तसं असं करून त्यांनी ती योजना त्याची झाली, असं झालेलं आहे. आणि दुसरं असं की जसं गीता रहस्यामध्ये पण त्यांच्या पुढे एक जो पॉलिटिकल त्यांना जे होतं की नाही कर्म, सगळे लोक जसं इव्हन इतिहासाचे राजवाडे त्यांनी पण असंच म्हटलं तेव्हा की नाही या संतांनी सगळ्या आपल्या समाजाची वाट लावली असं त्यांनी हे केलं. म्हणजे लोकांना त्यांनी एवढे संत हुशार हुशार असताना त्यांनी लोकांना ऐहिक प्रगतीचा बोध न देता पारमार्थिक प्रगतीचा बोध दिला आणि त्यामुळे लोकांचं आपल्या देशात काय चाललंय याच्यामध्ये लक्षच राहिलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी संतांना इतिहासाच्या राजवाड्यांनी असं नाही त्यांना आदर नव्हता असं नाही, पण त्या सगळ्याचा खापर आपण पारतंत्र्यात का गेलो तर याचं खापर त्यांनी संतांवर फोडले. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की संतांना मानणारे सगळे जण होते लोक समाज, आणि संतांनी त्यामुळे चुकीची म्हणजे डायरेक्शन चुकीची दिली, चुकीची दिशा दिली. तर मला असं वाटतं ठीक आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांचा तो एक व्ह्यू आहे, पण गीतेमध्ये जर एवढं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्याला कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स पण आहे, त्यामुळे असं वेगळं मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत. नाही नाही, तसं नाही म्हटलं मी काय म्हटलं की ठीक हं. आहे, जेव्हा जेव्हा आर्य आले सेटल झाले त्याच्यानंतर महाभारत झालं वगैरे, त्याच्यामुळे ते पण ते जे होतं की उत्तरायण दक्षिणायन ही जी कॉन्सेप्ट तेव्हा होती, ओके, ती तशी तशी इथे घेऊन आले आर्य, असं असं नाही नाही नाही, ते टिळकांचं. उलट उलट आहे, तसं नाही. पण आता म्हणजे आपण असं बघू की आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला उत्तरायण आणि दक्षिणायनाचा फारसा म्हणजे खूप काही एवढा आपल्या समाज जीवनात फरक कसा पडतो मध्य भारतात किंवा महाराष्ट्रात वगैरे, पण मुंबई वगैरे या भागात तेवढा पडत नाही. कारण काय की हवामान बऱ्याच प्रमाणात सम असतं, नाही का? हो. पण आता म्हणजे उत्तर भारतात वगैरे की जिथं प्रचंड फरक पडतो हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये, नाही का, तर तिथे उत्तरायण किंवा संक्रांत हा एक फार मोठा सण, नैसर्गिक दृष्ट्या हा फार मोठा सण मानला जातो, नाही का? पण स्वातीला काही बोलायचंय का? आवाज येतोय, ऐकून येतोय पण नीट स्वातीला दे. हो सर, मी तुमचं होऊ दे मग बोलते. हा, नाही नाही, ठीक आहे, बोललीस तरी चालेल. हा. नाही, मला असं म्हणायचंय की उत्तरायण आणि दक्षिणायन ही जी कन्सेप्ट आहे ना, ती खूप आता भीष्मांनी तर हेच केली, म्हणजे रुजवलीच आपल्यामध्ये. कारण ते इच्छा मरण असल्यामुळे ते थांबू शकले उत्तरायण येईपर्यंत. पण मग याचा अर्थ असा होतो का, जसं आता हे आता जसं हे म्हणाले की म्हणजे उत्तरायणामध्ये मोक्ष मिळण्याचं पर्सेंटेज जास्त आहे का, असं मला थोडक्यात विचारायचं आहे. नाही नाही, एक तर मोक्ष मिळणे किंवा न मिळणे दोन्ही हा. गोष्टीची संभावना संभावना इथे फक्त जे ब्रह्मज्ञानी म्हणजे त्याला योग्य किंवा त्याला पात्र आहे त्याच्या बाबतीतच हो. आहे. ओके, म्हणजे अच्छा जे अच्छा. पात्रच हो नाहीत त्यांचा प्रश्नच हो. नाही.
ना. हो, मग ते पटलं की तुमचं कर्म वगैरे सगळं तुमचं काउंट केलं सगळं जातं, धरून ते अगदी तुम्ही आता बरोबर. त्याला हा, पात्र आहात. आता पात्र सरसकट. असले, हा. हा, हम्म, आता पात्र असलंय, हा, हम्म. तरी हो. तुम्हाला समाज म्हणजे स्वतःला एकट्याला मोक्ष घ्यायचा आहे, की तुम्हाला हम्म, परत काही तुमचं ईश्वरी कार्याला हातभार लावण्यासाठी परत यायचंय. हम्म, हम्म. म्हणजे जसं मी बरोबर. आता हो. उदाहरण देईन मी असं, की आता जसं ज्ञानेश्वरांचं दिलं ना. हम्म. हा काय ते ज्ञानेश्वरांचं तुम्ही आता दिलत ना उदाहरण. ज्ञानेश्वरांचं एक दिलं, सुरुवातीला. किंवा आता हा. उदाहरण दुसरंही मी देईन, किंवा यांचं गोळवलकर गुरुजींचं संघाचे जे होते, तर हो, हो. त्यांचं असंच होतं की त्यांनी रामकृष्ण परमहंसांच्या परंपरेत त्यांनी दीक्षा घेतली आणि हम्म, त्यांनी अगदी हे करायचं ठरवलं. पण मग त्यांना त्यांचे जे गुरु आहेत तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पण ते संबंधित होते. त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं की नाही, तुझं तुझं जो कार्य आहे ते हम्म, स्वतःला एकट्याला मोक्ष मिळवणं नाहीये. तर हम्म, म्हणजे तुझं जे तुझ्याकरता जी योजना आहे ती तू इतर लाखो लोकांच्या उद्धारासाठी तू किंवा देशासाठी तू काम करणार आहेस. त्यामुळे तू एकटा, आणि तसंच विवेकानंदांच्या बाबतीत म्हटलं जातं, की हम्म, त्यांना सुद्धा त्याच्या आधी म्हणजे त्यांना सुद्धा असंच रामकृष्णांनी सांगितलं होतं की तू एकटा मोक्ष मिळवणं त्या दृष्टीने तुलनेने सोपं आहे, पण तुझं कार्य जे आहे ते इतरांचा उद्धार करणं, त्यांना मदत करणं हे पण असं, नाही का. हम्म. तर त्यामुळे काही जे लोकोत्तर पुरुष असतात ते म्हणजे मग असा प्रश्न पडू शकतो ना, की ते काय येतात, म्हणजे ते तर सगळे पूर्ण असतात, मग तरी ते काय एवढी धडपड करत असतात, नाही का. हम्म, हम्म. तर त्याचं उत्तर बरोबर. म्हणजे तर ते म्हणजे आता वास्तविक, आणि आपण आधीच्या याच्यातही बघितलेले की ते वास्तविक प्राण हे करून वाटेल तेव्हा ते उत्तरायण असतानाच ते आपले प्राण त्यागू पण शकतात, नाही का. असं आपण बघितलेलं की प्राण त्या भुवईमध्ये मध्ये आवेश वगैरे वगैरे ते करू शकतात, हम्म, पण तरी ते करत नाहीत. आणि मग जेव्हा हे असेल म्हणजे त्यांना जो काळ असेल समजा दक्षिणायनात, तर तेव्हाच ते करतात. कारण त्यांच्या मनात एखाद्या वेळेस ती इच्छा असू शकते की नाही, आता मी एवढं साध्य केलेलं आहे, पण मला हम्म, इतरांना पण मदत करायची आहे, नाही का. किंवा हम्म, ती मला मदत करायची आहे, म्हणजे त्यात एक कर्ताभाव नाहीये, पण हो. असं त्यांनाच एक स्फूर्ती होत असेल की असं परमेश्वराला माझ्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर ते त्यांनी करून घ्यावं. हम्म. म्हणजे त्यात त्यांचा अपूर्ण राहिलाय. स्वतःचा हम्म. म्हणजे ते हा शेवटी जसं मी मागे सांगितलं होतं की या सगळ्या जीवांचा उद्धार करणे हे परमेश्वराचा संकल्प आहे. आणि तो वेगवेगळ्या हो. प्रकाराने त्यांना मदत करत असतो. म्हणजे पण तो मदत करतो म्हणजे की तो मध्यमही. स्वतः हा, एक. पण कोणाच्या तरी हा. माध्यमातून तो मदत करत असतो. सत्पुरुष झाले, सज्जन झाले, संत झाले, तर त्याच्याकरता हम्म. त्याला कोणीतरी माध्यम लागतातच ना, हो, नाही का. हो. असं बरोबर. ओके, ओके तर सर. गजानन महाराजांच्या पोथीत सांगितलेलं आहे की गजानन महाराजांनी म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये पंचमीला त्यांनी देह ठेवला आणि ते पण हम्म. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला सांगून, म्हणजे तेव्हा तर दक्षिणायन होतं ना, मक्का. दक्षिणायनाचं हो. हा, हो तर ना. म्हणजे ह्या अशासाठीच ना की आणखीन लोकांचा उद्धार करण्यासाठी परत यावं, म्हणूनच त्यांनी परत यावं दक्षिणायनात म्हणून. देह ठेवला. आणि बऱ्याच संतांच्या चरित्रात अशी उदाहरणं पण मिळतात की पूर्वजन्मी ते हे होते, ते होते, असं पण मिळतं बघून, नाही का. म्हणजे आणि त्यांचे पूर्वजन्मी ते जे होते, तर त्यांचं चरित्र वाचल्यावर आपल्याला कळतं की अरे, हे पण तर पूर्णच होते, असं, नाही का. तर त्यामुळे असं काही म्हणजे दक्षिणायनात जसं मी म्हणूनच तो जो म्हटलं ना मी तुम्हाला आधीच की याविषयी बऱ्याच गैरसमजुती आहे, आणि आपल्याला असं वाटतं की म्हणजे बस एवढं करून काही फायदा नाही का, असं अजिबात नाही. नाही का. ही फक्त म्हणजे जसं मी आता कुठल्या UPSCच्या संदर्भात सांगेन, नाही का, की जशा त्या परीक्षा एकच असते, पण काही लोक IAS होतात, काही IPS होतात, काही IFS होतात, नाही का. असं म्हणजे त्यांच्या अर्थात तिथे काही क्रायटेरिया असतो अर्थात त्यांच्या प्रिफरन्स आणि याच्यानुसार, पण म्हणजे बेसिक परीक्षा जरी सगळ्यांची सारखीच असली तरी तुमचा मार्ग एक तर तुमच्या दृष्टीने
किंवा जो परमात्म्याला किंवा परमेश्वराला तुमच्याकडून जे करून घ्यावंसं वाटेल तो वेगळा असू शकतो, नाही का? असं. तर हे 2 श्लोक त्या मानाने खूप कन्फ्युजिंग आहेत असं. म्हणजे